पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्याच बॉलवरती येथे बॅटिंग करत असताना जगदीश भगत बॅक टू द पॅव्हिलियन। तेव्हा रजत गायकर यांच्या वतीनं मनीष शिंदे याने 3 बॉलवरती 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक हे मनीष शिंदेसाठी आलेलं आहे। धन्यवाद। सुरुवात चांगली झाली आहे। केदारसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी महेंद्र मामा यांच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। नवीन फलंदाज आता मैदानावरती आले ते म्हणजेच मिलिंद भगत। दोनही संघ खूप चांगल्या पद्धतीने इथे नक्कीच खेळ प्रदर्शित करणार आहेत। अगदी हा देखील सामना आपला रोमांचकारी पाहायला मिळेल। अगोदरचा सामना आपण पाहिला असाल, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कोणाच्या बाजूने जाणार हे देखील सांगणं फार कठीण होतं। काही अंशी वाटलं होतं की मल्हार संघानं कमबॅक केला, परंतु एका षटकाराने मात्र पूर्णपणे चित्र बदललं। यावेळेस अगदी फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला। इथे फलंदाजाला नक्कीच रोखण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने नक्कीच कमबॅक करतोय तो म्हणजे जयेंद्र शिंदे। पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल। अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक आहेत। पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। चांगल्या पद्धतीने कमबॅक पाहायला मिळतोय। आज खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं जयेंद्र शिंदेनं। 3 बॉल्स कंप्लीट झालेत। या 3 बॉल्सवरती अजून एकही धाव मात्र खर्च केली नाहीये। खऱ्या अर्थानं श्री गणेश बोरपाडा या संघाला अजून खातं देखील ओपन करता आलं नाहीये। 3 बॉल शिल्लक आहेत। या पहिल्या षटकातील पाऊलपेद षटक मैदानावरती सुरू आहे। ओहो, टप्पा पडला। तदनंतर आतल्या दिशेनं आता वेध लागलेत की या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर ही जयेंद्र शिंदेच्या नावावरती येणार का हे देखील पाहण्यायोग्य असेल। कारण दर्णेगुजी सांगत आहेत की पहिल्या 4 बॉलवरती पहिले 4 बॉल डॉट गेलेत। आता येणारे 2 बॉल शिल्लक आहेत। एक रेकॉर्ड होईल या स्पर्धेमध्ये जर हे 2 चेंडू डॉट टाकले तर, कारण स्पर्धा नवीन आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिले जे करणारे विक्रम आहेत ते नक्कीच आपल्या लक्षात राहणार आहेत। चंद्रकांतजी महादेव शिंदे यांच्याकडून 2 बॉलमध्ये 1 जरी विकेट घेतला तरी 500 रुपयाचं पारितोषिक। पंचांकडे अपील केली। 5 बॉल कंप्लीट झालेत। धावा मात्र येत नाहीयेत। गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये। उसळ संघाच्या माध्यमातून टाळ्या झालाच पाहिजे। पहिलेच 5 बॉल मैदानावरती डॉट आलेत आणि आता एकच बॉल मात्र इथे डॉट टाकला तर या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर ही जयेंद्र शिंदेच्या नावावरती होणार आहे। होणार का? स्ट्राइक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा मिलिंद। पुढे मारण्याचा प्रयत्न, इथे तर 1 धाव घेतली आहे। दुसरीचा प्रयत्न करत असताना अंतिम क्षणाला मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिले। सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी झाली होती। शेवटल्या बॉलवरती चौकार आलेला आहे। चला, जास्त टीम मीटिंग मात्र घ्यायची नाहीये। उसळ संघाला विनंती असेल आपण लगेच सेकंड ओव्हर ही मात्र गोलंदाजाला द्यायची आहे। आता मात्र प्रेक्षकांची अजून गर्दी या ठिकाणी आता वाढताना पाहायला मिळते। जिथे लक्ष जाईल तिथे आपल्याला आता प्रेक्षक मात्र पाहायला मिळत आहेत। गॅलरीज आपण संपूर्ण पाहिलं तर आता या ठिकाणी फुल झालेले आहेत। तदनंतर प्रेक्षक या ठिकाणी आता पुन्हा आपण पाहायला गेलं तर अजून देखील येताना दिसत आहेत। अर्थातच पहिल्या दिवसाला एवढी गर्दी असेल तर संडेला किती गर्दी असेल याचा विचार करा। कारण संडेला IPL फॉर्मॅट आहे। एकंदरीत तुम्हाला 32 जे आयकॉन खेळाडू असतील हे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, तेव्हा त्याच वेळेला वेस्ट बेंगॉल असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, उडीसा असेल, अशा विविध राज्यांमधून तुम्हाला चांगले चांगले खेळाडू या 6च्या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत। त्याच्यामुळे सुपर संडे हा खऱ्या अर्थानं फन डे प्रत्येकासाठी असणार आहे। श्री अनंत शांताराम पाटील पुरस्कृत जय बजरंग क्रीडा मंडळ 6 आयोजित ही भव्यदिव्य स्पर्धा स्वर्गीय
अंजली अनिल पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. सुयोग थळे यांच्याकडून प्रत्येक अर्थातच हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक राजेश स्पोर्ट्स यांच्या वतीनं नक्कीच देण्यात येणार आहे. सन्मान्य चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा या ठिकाणी बक्षिसांची खैरात. तदनंतर रजत गायकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आज मात्र नक्कीच या ठिकाणी बक्षिसांची खैरात. ओहो हा ट्रॅकर बॉल टप्पा पडला. तदनंतर या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. तदनंतर पंचांच्या वतीनं गोलंदाजाला वॉर्निंग दिले की हा वन बाउन्स आहे. याच्यानंतर जर अशाच पद्धतीचा चेंडू टाकला तर नक्कीच कारवाई करण्यात येईल, चेंडूला दंडित करण्यात येईल. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, ती म्हणजेच 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत. आजच्या या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 8 संघ म्हणजेच 7 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यातील हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोर काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मिलिंद भगत आज खऱ्या अर्थानं विवंचनेमध्ये सापडलेला आहे. जिंकायचं असेल तर आता कल्पक बुद्धीने खेळावं लागेल, थोडंसं वेट करावं लागेल, कारण या चेंडूचा अंदाज नाहीये. चेंडू टप्पा पडला की स्लो बॅटवरती येतोय, बॅटचा फेस अगोदरच क्लोज होतोय. इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. आता वेट केलं, या ठिकाणी चेंडूला ढकललं, ते म्हणजेच मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव घेतली आहे. 1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहेत. बघा काही खेळाडू आज या ठिकाणी आले, ज्यांचा सामना उद्या आहे. त्याने आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूची पडताळणी केली की चेंडू कशा पद्धतीने आहे, वेट किती आहे, नक्की खऱ्या अर्थानं कशा पद्धत रिलीज करायचा याची पाहणी मात्र केलेली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र प्रयत्न फसलाय, पंचांकडे अपील केली आहे, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांना प्रभावित केलेलं आहे. अर्थातच सन्माननीय संदेश शिंदे पुरस्कृत जय भैरवनाथ उसर हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि गोलंदाजानं प्रभावी केलं. पहिल्या ओव्हरमध्ये जयेंद्रने फक्त 4 धावा खर्च केल्या. तदनंतर शिवम शिंदे आला, त्याने देखील प्रभावित केलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र 2 खेळाडूच्या मधून चेंडू टप्पा पडून सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. थँक्यू. राजेश स्पोर्ट्स सुयोग थळे यांच्या वतीनं चौकारांची हॅट्रिक जरी घेतली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. केदार भगतसाठी ही सुवर्ण संधी आहे. 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील या षटकातील हा शेवटला बॉल असेल. 5 बॉल आतापर्यंत शिवमच्या षटकामधील पूर्ण झालेले आहेत आणि आता शेवटल्या बॉलवरती काय होणार. पॉवर प्लेचं हे शेवटलं षटक असेल, तदनंतर आपल्याला क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु कॅश वरती गेले नाहीयेत. 1 धाव तर घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना श्री गणेश बोरपाडा या संघानं धावफलकावरती आतापर्यंत 13 धावा मात्र जमा केलेल्या आहेत. अजून देखील 3 ओव्हर्स मात्र शिल्लक आहेत. व्यासपीठावरती आपण खूप सारे मान्यवर पाहत आहोत, ज्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेवरती असलेलं प्रेम किंबहुना बंधूंवरती असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. अगदी उद्घाटनापासून आपण पाहतोय या ठिकाणी बऱ्याच जणांनी ज्यांनी सफेद टी शर्ट परिधान केलेलं आहे, सर्व या ठिकाणी सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्की चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभलेले आहे, परिश्रम घेतले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण LED स्क्रीनवरती पाहू शकता, अर्थात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली आहे अशा अर्थातच स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांचा फोटो सुद्धा आपण LED स्क्रीनवरती पाहू शकता. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून दाखवला जातोय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत शिंदे यांच्याकडून आलेलं आहे. तसेच प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये या ठिकाणी केदारसाठी आहे. राजेश स्पोर्ट सुयोग थोडे यांच्या वतीनं पुन्हा एकदा जयेंद्र शिंदे आले. पहिलाच बॉल असेल, स्ट्राइक इनवरती केदार. पहिल्या बॉलवरती इथे मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. उत्तुंग उत्कृष्ट डॅशिंग षटकार.
आलेलं आहे सुयोग थळे यांच्या वतीने. जेवढे पण मारणार तेवढे नक्कीच बक्षीस त्यांच्यासाठी आलेलं आहे. पुन्हा एकदा जयेंद्र. हो चांगला बॉल, खोलो टप्प्याचा बॉल, चेंडू अगदी वेगानं जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव तर घेतली आहे. एक एक धावेने मात्र संघ आता पुढे सरकत आहेत. एका षटकाराने नक्कीच या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये कमबॅक केला तो म्हणजे केदार भगतनं. आतापर्यंत धावफलकावरती 20 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. जयेंद्र शिंदे यांच्या स्पेलमधील हे शेवटचे षटक आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा टप्पा पडला, तदनंतर आतल्या दिशेने वळला. येथे मात्र पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न, कधी फास्टर बॉल कधी स्लोवर बॉल, अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा आतापर्यंत आलेले आहेत. 3 बॉल कंप्लीट झाले. जयेंद्र शिंदे पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होणार आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय मिलिंद भगत. बॅट थोडी संत दिसते, कमबॅक करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हो प्रयत्न तर केला, परंतु इथे मात्र या चेंडूवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 1-1 2-2 धावेसाठी झगडावं लागतोय. चांगली धावसंख्या उभा राहायची आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरण्यासाठी खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल कंप्लीट झाले. धावफलकावरती आतापर्यंत 22 धावा आल्यात आणि आता या षटकातील अजून देखील 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. चांगल्या पद्धतीने इथे खऱ्या अर्थानं प्रयत्न चालू आहेत. जगदीश मिलिंद आहेत. मिलिंदने जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल सुयोग थळे यांच्या वतीनं. ओहो इथे मात्र चांगल्या पद्धतीने फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव तर घेतली आहे आणि एका धावेवरती संतुष्ट समाधान मानलेलं आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा 23 या आकड्यावरती पोहोचले आणि आता या षटकातील शेवटला बॉल बघा. केदार आपल्यासाठी सुवर्ण संधी 200 रुपयाचं पारितोषिक आहेच. या ठिकाणी सुयोग थळे यांच्या वतीनं एक तर षटकार मारला, 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या हातामध्ये आले. शेवटला बॉल, ओहो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. 3 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. बॅटिंग करत असताना श्री गणेश बोरपाडा या संघाने आतापर्यंत या ठिकाणी 23 धावा जमा केलेल्या आहेत. अजून देखील 2 ओव्हर शिल्लक आहेत. या 2 ओव्हर्समध्ये काय घडणार आहे? खऱ्या अर्थानं आतापर्यंत उसळ संघाने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या जयेंद्रनं. शिवम शिंदे आला, तदनंतर त्याने 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा जयेंद्र आले, त्याने देखील 10 धावा खर्च केल्या. अजून देखील 2 ओव्हर शिल्लक आहेत मैदानावरती. चला जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये, कारण आपल्याकडे आज मात्र सामने जेवढे लवकर आटोपता येतील तेवढे आटपायचे आहेत. उद्याचा वर्किंग डे आहे. काहींना सुट्टी असेल, काही कामावरती जाणारे असतील, परंतु परवा नक्कीच संडे आहे. त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाला आपल्याला सामने सुद्धा भरपूर खेळवायचे आहेत. तेव्हा त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला मोठमोठे संघ उद्या किंवा परवा पाहायला मिळतील. आज देखील आपण पाहायला गेले तर आपल्याच पंचकृषीमधील शक्तिशाली संघ पाहायला मिळत आहेत. मग त्याच्यामध्ये मल्लाण संघ खेळला, बोरपाडा संघ खेळला, सहान संघ खेळला. त्याचबरोबरीनं भरपूर सारे संघ या ठिकाणी प्रयत्न करताना दिसले. काही संघ जिंकले, काही संघ हारले आणि नक्कीच टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं की हार जीत ही पक्कीच असते. परंतु येथे आता पाहणार आहोत की कोणता संघ हा वरचढ ठरणार आहे, कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणार आहे. कारण या स्पर्धेचा आपण बक्षिसाचा फॉर्मॅट पाहिला तर प्रथम क्रमांक 1 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 60,000 आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये आणि आकर्षक चषक. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्याच वेळेला जो मालिकावीर असेल या मालिकावीरसाठी ब्रँडेड कंपनीची LED TV ही देखील देण्यात येणार आहे. असं या स्पर्धेचं स्वरूप आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी शुभम शिंदे मैदानावरती आलेले आहेत. आतापर्यंत धावफलकावरती 23 धावा आल्यात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मिलिंद आलेत. भरपूर सारे त्याने डॉट बॉल खेळलेत, परंतु अजून देखील झुंज देत आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार मात्र आलेला आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे आणि या चेंडूवरती चेंडू सरळ गेला, अर्थातच 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
100 रुपयाचं पारितोषिक आलंय जो चौकार लगवला राजेश स्पोर्ट्स चे मालक सन्माननीय सुयोग थळे यांच्या वतीने आलेले आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. शुभम शिंदे SS चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच पकडले फलंदाज मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन. बघा या ठिकाणी बक्षीस कोणाला लावायचे असतील तर प्लीज आपण व्यासपीठावरती जायचं आहे, कारण या ठिकाणी थोडंसं समालोचनामध्ये डिस्टन्स पण येतोय. सो प्लीज विनंती असेल की ज्यांना कोणाला बक्षीस लावायचे असतील नक्कीच लावा. तुम्ही खेळाडूंना प्रेरित करा, प्रोत्साहित करा, परंतु बक्षीस लावण्यासाठी आपण मात्र व्यासपीठावरती जायचं आहे. धाफलकावरती आतापर्यंत 27 धावा आलेले आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. तिसरा बॉल अगदी स्टिअर केलं, हलक्या त्याने ढकललं, एकच धाव मात्र मिळतीये. ऋषिकेश तुरे मैदानावरती यायला कित्येक वर्ष आपण पाहतोय ज्याच्याकडे चांगला खेळ आहे, सलामीला येतो, परंतु आता मागील काही सामने पाहिले तर तेवढासा खेळ झाला नाहीये आणि त्याचमुळे त्याला आता मिडल ऑर्डरवरती त्याला पाठवलेलं आहे. इथून त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. नक्कीच आपल्या पुन्हा एकदा वरच्या स्थानावरती जायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट या मैदानावरती त्याला खेळावं लागेल. 28 धावा 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 3 बॉल शिल्लक आहेत. शुभम शिंदे चांगला कमबॅक करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, एक तडाखेबंद फटका, चेंडूला भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावेच्या अर्थातच भरीनं 34 धावा. हो पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी ऑफसाईडला ढकलण्याचा प्रयत्न केला. एकच सिंगल धाव घेतली. एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. धाफलकावरती 35 धावा 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा शेवटला बॉल असेल. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले. शुभम शिंदे मैदानावरती आले आणि त्याने एक षटकार आणि एक चौकार दिला, परंतु नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. ओहो टप्पा पडला. पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असणार आहे. त्याच्यामुळे याचा आता फायदा ऋषिकेश तुरे उचलणार का? संघाकडून टाळ्यांचा वर्षाव तर झालाय, परंतु या चेंडूवरती फायदा घ्यावा लागेल. आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट बनवावं लागेल. पुन्हा एकदा शुभम. ओहो बॅट फिरली, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे पाहिलं कटाक्ष नजरेनं. केदार भगत यांनी आता जो षटकार मारला त्यासाठी हेमंत पाटील सहाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. 4 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. बॅटिंग करत असताना आतापर्यंत धाफलकावरती 36 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता शेवटली ओव्हर. दर्णेगुरुजी आपण आता हळूहळू पाहिलं तर स्कोर व्हायला लागलेला आहे. अगदी सुरुवातीचे 2 ते 3 सामने पाहिले तर अगदी लो स्कोरिंग मॅचेस होत होत्या, परंतु आता या मॅचमध्ये श्री गणेश बोरपाडा या संघानं खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे. सुरुवातीला सुद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि चौथ्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली आणि धावसंख्येला आतापर्यंत 36 या आकड्यावरती पोहोचवलेला आहे. अजून देखील शेवटची ओव्हर मात्र शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय. सौरभ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. स्ट्राईक इनवरती ज्यांच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी होते केदार भगत. बॅटची एज, चेंडू बिहाइंड द विकेट, घोषांकी क्षेत्र आहे. एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. एक धावेने काम होणार नाहीये. इन फ्रंट ऑफ द विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट या क्षेत्रामध्ये तुम्ही खेळू शकता.
बिहाइंड द विकेट तुम्हाला खेळता येणार नाहीये. जर खेळलात तर फक्त एकच सिंगल धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज सौरभ शिंदे पहिल्याच बॉलवरती एक धाव दिली आहे. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने फटका घेऊन काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा अगदी सहजरित्या इथे पुढे केल्यात. 2-2 धावेने या ठिकाणी पुढे सरकत आहेत. आतापर्यंत 39 या धावसंख्येवरती मजल मारली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश बोरपाडा या संघानं केदारसाठी प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. अजून देखील या षटकातील 4 बॉल्स येणं बाकी आहे. गोलंदाज चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु या 4 बॉलवरती केदार भगत कशा पद्धतीने फलंदाजी करणार. ओहो, पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन नाहीये. डॉट बॉल मैदानावरती. बघा अंतिम ओव्हर चालू आहे. अंतिम ओव्हरमध्ये आता शेवटले 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. शेवटले या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केदार भगत नेहमीच आपल्या संघासाठी एक संकटमोचक तारणहार राहिला आहे, परंतु आता या ठिकाणी 1 ते 2 मोठे फटके आले तर खऱ्या अर्थानं श्री गणेश बोरपाडा असंघ या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बंद पाहून सीमारेषेच्या बाहेर येतोय, फरार येतोय चौकार. धावसंख्या धाफलकावरती आलेली आहे आणि अजून देखील या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. उसर संघाचे अर्थातच मनीष शिंदे आता गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलेला आहे की ही येणारे 2 चेंडू आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉट करायचे आहेत, कारण लाईट वेट बॉल आहे, फ्लड लाईट्स आहेत आणि अशा वेळेला एवढी धावसंख्या चेस करणं तेवढं सोपं नाहीये. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. या ठिकाणी परफेक्ट कनेक्शन नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना होता कॅच पकडला. फलंदाज केदार भगत बॅक टू द पॅव्हिलियन. बघा धरणे गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 95 डॉट बॉल झालेले आहेत. तदनंतर षटकार आतापर्यंत 8 आलेले आहेत. चौकार आतापर्यंत 9 आलेले आहे. तदनंतर या ठिकाणी वाईट बॉल आतापर्यंत पाहिले तर ते 8 आलेले आहेत. तदनंतर विकेट आतापर्यंत 31 आलेले आहेत. हा सर्व लेखाजोखा मॅन्युअली आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप नाहीये त्यांच्याकडे. एक रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. शेवटला बॉल चांगल्या पद्धतीने फटका खेळलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न करणार का? तिसरी धाव सुद्धा घेतली आहे आणि मैदानावरती 3 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. चौथीचा प्रयत्न करणार का? क्या बात आहे. मैदानावरती अक्षरशः या ठिकाणी धावांसाठी लैलूट करताना पाहायला मिळाले. शेवटल्या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 3 धावा धावून काढलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राची समाप्ती झालेली आहे. धाफलकावरती धावा पण पाहायला गेल्या तर 2 गडी बाद 46 पूर्ण केलेले आहे. 47 धावांचं टार्गेट हे आता मात्र या ठिकाणी श्री संदेश शिंदे पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघासमोर ठेवलेलं आहे. पाहणार आहोत की द्वितीय सत्रामध्ये काय होणार, काय घडणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय वेदांत कंटक यासकडे. धन्यवाद.
राजेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून म्हणजे सुयोगजी थळे यांच्या माध्यमातून मिलिंदसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि केदारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आजच्या रात्रीतला हायएस्ट स्कोर निशांत पाटील 46 धावांचा कोणी लावलाय तर तो लगावला गेलाय तो म्हणजेच श्री गणेश बोरपाडा संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी रजतजी गायकर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. रजत गायकर यांचे परम मित्र मनीष शिंदे याने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि उसर संघातल्या कोणीही षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित रूपानं बघूया आता रजत गायकर साहेबांचे पारितोषिक कोण घेऊन जाणार. पण तत्पूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर बोरपाडा संघानं अप्रतिम कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना देखील कमिटी सांगेल कोणता सामना आहे तो. पण निश्चित रूपाने आपण पाहतोय ना कशा प्रकारचा खेळ झालाय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्री गणेश बोरपाडा ब संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्री गणेश तळ संघ विजयी झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विघ्नहर्ता खारीकपाडा संघ आणि चौथ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा श्री गणेश बोरपाडा. दर्णेगुरुजी एक योगायोग बघितलात का म्हणजे अजून हा सामना होणं बाकी आहे पण श्री गणेश बोरपाडा संघानं चांगली धावफलकावर धावसंख्या उभारलेली आहे. हां येस लॉट प्रमाणे ना. मग यानंतर होणारा सामना श्री गणेश तळ विपक्ष श्री गणेश बोरपाडा ब असा सामना होईल. तर बघा ना दर्णेगुरुजी एक तुम्ही योगायोग पाहिलात का या सामन्यात जर श्री गणेश बोरपाडा अ संघ जिंकला तर चारही संघ जे विजयी होतील त्या संघांच्या समोर श्री गणेशाचं नाव आहे. म्हणजे खारीकपाडा विघ्नहर्ता खारीकपाडा 2 श्री गणेश संघ जे बोरपाडा 3ही पुढचे श्री गणेश संघ आहेत निश्चित रूपानं. परंतु भैरवनाथ उसर संघ देखील मित्रांनो विसरून चालणार नाही आहे कारण खानाव नाईटमध्ये बक्षीस पात्र आहेत ते. आणि असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होणार दोन्ही संघांच्या माध्यमातून. सलामीला फलंदाज स्ट्राइक एंडवर मनीष आहे. नॉन स्ट्राइक एंडवर स्वराज शिंदे. कशा प्रकारचा खेळ होणार पाहणं गरजेचं. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचं आहे श्री गणेश तळ आणि श्री गणेश बोरपाडा ब या दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि दुसऱ्या राऊंडचे सामने हे 4 षटकांचे राहतील हे लक्षात घ्या. पॉवर प्ले 1 षटकाचा. प्रतीक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निश्चित रूपानं आपण स्वर्गीय अंजली अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ हे सामने पाहतोय. 6 चेंडू 6 षटकार मारले 5000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. चॉकलेट बॉय पाडेकर ना चॉकलेट बॉय यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर निश्चित रूपानं मनीष शिंदेलाच फक्त यस यस पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर निश्चित रूपानं चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव आली. मग स्वप्नील पाडेकर याच्याकडून 6 चेंडू 6 षटकार मारले तर मनीषला 5000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आलाय. प्रतीक म्हटलं की बोरपाडा संघाचा एक असा खेळाडू कायम हस्त एक व्यक्तिमत्व कायम जर पाहिलं तर कुठं दिसलो तर स्वतःहून हाक मारणारा खेळाडू परंतु तेवढाच चांगला क्रिकेटर म्हणून देखील नेहमी पुढे आलाय. आणि असं असताना स्वराज शिंदेसाठी प्रतीक काय करेल. यावेळी स्वराजच्या बॅट मधून इनसाइड आउट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला पण स्वराज शिंदेला मात्र लॉंग ऑफ रिजनला टिपलं गेलं.
ऑपरेटिंगला असेल तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये बैलगाडी वाजणार नाही असं होणारच नाही आहे. कारण 6 नसेल किंवा हा संपूर्ण पंचक्रोशी किंवा संपूर्ण अलिबाग तालुका घ्या, रायगड जिल्हा घ्या किंवा महाराष्ट्र घ्या किंवा दक्षिणेकडे जा, तुम्हाला एक खेळ कॉमन दिसेल, तो म्हणजे बैलगाडी. म्हणजे आपण क्रिकेटची जेवढी फॅन फॉलोईंग पाहतो तेवढीच किंवा त्याहून जास्त फॅन फॉलोईंग आज जर पाहिलं तर या पट्ट्यामध्ये बैलगाडीला आहे. आणि मग DJ आदेश देखील बैलगाड्यांवर, आणि आदेश देखील बैलगाडी प्रेमी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून बैलगाडीचं गाणं वाजताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू फेकले गेलेत, 1 धाव आले. प्रतीक म्हात्रेच्या माध्यमातून अप्रतिम षटक. पुढचा चेंडू चांगला फटका, टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मिड ऑफ रिजनला चेंडू अडवला गेला, निर्धाव चेंडू आलाय. नवीन फलंदाज रोशन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, रोशन ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी पुढचा चेंडू, या ठिकाणी फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, आणखी एक फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन DJ. यांच्याकडून वेदांत कंटक म्हणजे मी माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. रजत गायकर धन्यवाद. या ठिकाणी 33वा फलंदाज बाद झालाय आणि त्यातला 21वा कॅच आउट पद्धतीने, 25वा कॅच आउट पद्धतीने बाद झालाय. पुढचा चेंडू, नवीन फलंदाज शिवम आलाय आणि मोठी एज लागली. येस इट इज, आणखी एक फलंदाज बाद. इथे मिळतोय, आणखी एक फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. कम ऑन DJ. थँक्यू DJ. टॉस बॉक्स कडे वळतोय. यानंतर होणारा सामना बोरपाडा ब विपक्ष श्री गणेश तळ असा असेल. श्री गणेश बोरपाडा ब आणि श्री गणेश तळ. निशान पाटील आपल्याशी जोडले गेले आहेत, दोन्ही कॅप्टन सोबत. ओ टू यू निशान पाटील. धन्यवाद वेदांत. या ठिकाणी माझ्या समवेत दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला श्री गणेश तळ आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी श्री गणेश बोरपाडा ब संघ आहे. आणि माझ्या समवेत या ठिकाणी उपसरपंच सन्माननीय दिलीप नाईक साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकल्या पुन्हा एकदा श्री गणेश तळ संघ. मी अजिबात चर्चा करणार नाही, वेळ फार कमी आहे, फक्त डिसिजन सांगायचं आहे. So news from the toss box, Sri Ganesh Tळ own the toss and decided to ball first. 5 ओव्हरचा हा सामना असेल. धन्यवाद. स्वप्नील पाडेकर यांच्याकडून मनीषनं मारलेल्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि रजत गायकर यांनी, कोणी षटकार मारू दे, रजत गायकर यांच्याकडून 200 रुपये आणि रिव्हर्स मारला तर 500 रुपये. मिलिंद भगत गोलंदाजी मार्कवर आलाय. मिलिंद भगत म्हटलं की निशान पाटील सुद्धा बक्षीस घेऊन आलेले आहेत. मंगेश पाटील यांच्याकडून प्रतीकसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मिलिंद भगत एक चांगलं नाव आहे, एक मोठं नाव आहे, एक अनुभवी नाव आहे आणि असं असताना मिलिंद भगत काय करणार. या ठिकाणी चांगला फटका. ओ हो हो, या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळालं, बोरपाड्याचा ग्लेन फिलिप्स पाहायला मिळाला. अप्रतिम झेल टिपला गेला, फलंदाज बाद. कम ऑन DJ. लागेल हेमंत पाटीलला, कारण काय झेल टिपलाय. अगदी अप्रतिम जज केली, अप्रतिम उडी मारली. चंद्रकांत खारकर यांच्याकडून प्रतीक म्हात्रे याला 200 रुपयांचं पारितोषिक. प्रतीकचे 300 जमलेले आहेत. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. अप्रतिम चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, नॉट आउट.
काही सामना होतोय, अध्यक्ष साहेब काहीतरी सांगतायत. हेमंत पाटीलनं जो झेल टिपला त्याला 500 रुपये जीपे झालेले आहेत. विकास धसाडे यांच्याकडून, आकाश ठाकूर यांच्याकडून हेमंतनं झेल टिपला त्याला 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आता तुम्हाला पारितोषिक लावायचे आहेत, आपले पोईलकर सर बसलेले आहेत, त्यांच्याकडे जा प्लीज, विनंती आहे. प्रतीक मात्रेसाठी 200 रुपये. यस. पुढचा चेंडू, 5 चेंडूंनंतर ही धाव आलेली आहे. हा देखील चेंडू इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूपानं काय क्रिकेट चालू आहे बघा ना, पूर्णपणे या ठिकाणी बोरपाडा संघ हा फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय. दुसरीकडे उसर संघ, जो संघ यावर्षी सगळ्यांना डॉमिनेट करत आला होता, तो संघ मात्र बॅकफुटवर आहे. निश्चितच जयेंद्र शिंदे आणि सुदेश शिंदे ही जोडी मैदानावर असेल, पण असं असताना मिलिंदनं काय केलंय, चंद्रकांत खारकर यांच्याकडून हेमंतसाठी 100 रुपये. विनंती आहे, याच्यानंतर कोणतंही बक्षीस समालोचन कक्षामध्ये स्वीकारलं जाणार नाही आहे. ते तुम्ही स्टेजवर नेऊन द्यायचं आहे, कारण इथे थोडेसे कॅशचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये द्यायचं नाही आहे. इथे मात्र फलंदाज बाद, मला वाटते दर्णेगुरुजी पहिला LBW असेल या स्पर्धेतला. कमॉन डीजे. असेल प्रतीक आहे ना, 3 विकेट घेतल्या, 1 धाव दिली, चांगली गोलंदाजी केली, पण त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकांची देखील साथ होती. पुढचा चेंडू, इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव धावून पूर्ण केली. चांगला अंदाज घेऊन खेळतायत, म्हणजे दोनही बोरपाडा संघांनी आज जर आपल्या गावातल्या 2 एंट्र्या असतील, अ आहे ब आहे, याचा अर्थ दर्णेगुरुजी कशी एंट्री आहे किंवा काय केलंय, तर निश्चित रूपानं त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली या मैदानावर, किंवा या मैदानावर नाही म्हणता, या चेंडूवर. हा देखील चेंडू निश्चितच झेल टिपण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव धावून पूर्ण केले, 2 धावा धावून पूर्ण. सहा धावा धावफलकावर, 2 षटकं संपली, 6 धावा, 18 चेंडू, 41 धावांची गरज. यानंतर होणारा सामना श्री गणेश बोरपाडा ब विपक्ष श्री गणेश तळ, आणि हा सामना 4 षटकांचा राहील, हे लक्षात घ्यायचं आहे. 2 षटकं संपली, प्रतीक म्हात्रेनं चांगली गोलंदाजी केली. आता मात्र पुढचं षटक पुन्हा एकदा प्रतीक म्हात्रेकडंच जातंय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत प्रतीक पेश केलाय. कॉमेंट्री कक्षाला एक विनंती करतो, आपण जे 4 षटकांचा सामना ठरवले होते ते आता 5 षटकांचे केलेले आहेत. नक्कीच थोडासा बदल केलाय. हा, आधी 4 आपण डिक्लेअर केले होते, परंतु पुन्हा एकदा सामने 5 षटकांचे राहतील, कारण वेळ आहे आपल्याकडं. प्रतीक म्हात्रे गोलंदाजी मार्क. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, तेज तर्रार चेंडू, आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते ना. लक्षात घ्या, सगळे सामने यापुढे होणारे हे 5 षटकांचे असतील. धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा आहेत. निश्चित रूपानं 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. आमच्या सोबत निशांत पाटील यांनी सांगितलं, कॉम्प्युटरमधून नाही तर एक मॅन्युअली रिपोर्ट येतोय धरणे गुरुजींच्या माध्यमातून. आणि असं असताना कुठलीही मोठी स्पर्धा घ्या, कुठलीही मोठी स्पर्धा, तिथे मॅन ऑफ द सिरीज कोण, बेस्ट बॅट्समन कोण, बेस्ट बॉलर कोण, हे कॉम्प्युटरच्या आधी धरणे गुरुजी ठरवतात. तत्पूर्वी हा फटका, झेल घेण्याची संधी होती, परंतु त्यामध्ये काही यश आलेलं नाही आहे. निश्चित रूपानं 2 धावा धावून पूर्ण केल्यात. प्रतीक म्हात्रेच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलेलं पाहायला मिळतंय. निश्चितच याच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आपल्याला केदार पाहायला मिळेल, आपल्याला मिलिंद पाहायला मिळेल, आपल्याला प्रतीक पाहायला मिळेल, आपल्याला जर पाहिलं तर आणखी कित्येक खेळाडू पाहायला मिळतील, ज्यांनी आज आपलं सर्वस्व पणाला लावलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आणि दोन्ही बोरपाडा संघ चांगला खेळ करतायत. म्हणजे एक बोरपाडा संघ तर विजयी झाला आहे, आणि दुसरा बोरपाडा संघ इथे विजयाच्या दिशेनं आहे. हा विकेट मिळाला तर, आणि नक्कीच विकेट मिळाला आहे. कम ऑन डीजे.
प्रतीक म्हात्रेला अमित मामा यांच्याकडून 100 रुपये. अभिजित मामा. आणखी एक फलंदाज बाद. प्रतीक म्हात्रे या ठिकाणी काय करतोय, तर प्रतीक म्हात्रे या ठिकाणी 8वा गडी बाद करतोय, तो म्हणजेच उसर संघाचा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 7वा गडी बाद झालाय, माफ करा. नवीन फलंदाज जगदीश आलाय, सौरभ आलाय. या ठिकाणी इनसाइड आउट, चांगला फटका आलाय. निश्चित रूपाने एकच धाव मिळेल. एका धावेने काय होणार नाही आहे. असं म्हणतात बूंद बूंद से सागर भरता है, पण इथे आता वेळ नाही आहे बूंद बूंद से सागर भरने के लिए. इथे आता बादलीने पाणी ओतून सुद्धा चालणार नाही. इथे टँकर लावावा लागेल आणि 12 चेंडू 37 धावांची गरज म्हटलं तर मोठा टँकर लागेल. असं असताना कशा प्रकारचा खेळ होणार. यस, आणि 6 चेंडू 6 षटकाराला स्वप्नील पाडेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक देखील लागलंय. म्हणजे ती संधी आहे ना, इथून उसर संघाला एक छोटासा कॉरिडॉर ओपन करून द्यायचा आहे. या मैदानावर धावा होत नाहीत असं कित्येक जणांचं मत होतं, पण मागच्या सामन्यामध्ये सागर उलेनं दाखवलं की प्रॉपर जर टायमिंग झालं तर ताकदीची देखील गरज पडत नाही आहे. किंवा बोरपाडा संघानं मागच्या इनिंगमध्ये दाखवलं प्रॉपर टायमिंगनं जर फटके मारले तर सीमापार होतात. मग मल्ल्यांच्या सोहम मानेनं मारलेला षटकार देखील टायमिंगवर गेला. सागर उलेनं मारलेला देखील षटकार टायमिंगवर गेला. हा विपुलचा षटकार ताकदीवर आला होता, पण हा क्रिकेट आहे ना, आणि हा क्रिकेट इथे काही होऊ शकतं. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर, ज्याने एक चांगला झेल देखील टिपलाय. निश्चित रूपानं कशा प्रकारे आता हा खेळ होणार पाहणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ केला जाणार पाहणं गरजेचं. पुढचा चेंडू इथे मात्र हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ठिकाणी कव्हर ड्राईव्ह केलाय. सामन्यामध्ये सिंगल डबलनं कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही आहे. मोठे फटके मारावे लागतील. आपण जर थोडंसं पब्लिककडे पाहिलं तर पब्लिक देखील चांगलं लाभलंय. उद्याचा शनिवार आहे, म्हणजे उद्या वीक ऑफ आहे, उद्या आणि परवा. तर निश्चित रूपानं उद्या जर पाहिलं तर आपल्याला जास्त पब्लिक अजून पाहायला मिळेल. परवा तर ऑल इंडिया आयकॉन आपल्याला खेळताना दिसतील, त्यामुळे निश्चित रूपानं तेव्हा आणखी जास्त पब्लिक पाहायला मिळेल. पण असं असताना खऱ्या अर्थानं जे खेळपट्टीवर आतापर्यंत चांगला खेळ झालाय. 8 चेंडू 35 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बाद. डीजे डीजे आदेश. या ठिकाणी मी म्हटलं होतं इंजिन डिझेलचं आहे. एकदा का गाडीनं स्पीड पकडला की गाडीला स्टॉप नसतो आणि हळूहळू आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आता जर पाहिलं तर मध्यरात्री झालेली आहे, 12:15 वाजलेले आहेत. हा चेंडू निर्धाव आलाय, पण डीजे आदेशच्या माध्यमातून आपल्याला गाण्यांचा आनंद घ्यायला मिळतोय. 6 चेंडू 35 धावांची गरज. निश्चित रूपानं कशा प्रकारचा क्रिकेट या ठिकाणी केलं जाणार पाहणं गरजेचं आहे, आणि हे क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाणार
हे पाहणं गरजेचं आहे. आता जर पाहिलं तर 6 चेंडू 35 धावा म्हणजे 6 चेंडू 6 षटकार मारणं गरजेचं आहे. विपुल ठाकूरनं हॅट्रिक मारली तर आकाश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पण आकाश ठाकूर तुम्हाला सांगू इच्छितो 8 विकेट पडलेले आहेत, 2च विकेट आहेत, मग हॅट्रिक होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. निश्चितच पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू, इनसाइड एज लागली होती, निर्धावालाय. 5 चेंडू 35 धावांची गरज. आता जर पाहिलं तर बॉलर जोपर्यंत चूक करत नाही तोपर्यंत या धावा चेस होणं सोपं नाहीये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. बोरपाडा संघ सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण दाखवायचं आहे ना, शक्ती प्रदर्शन करायचं आहे आपण किती जण आलोय ते. उसर संघाला तुम्ही पराभूत जर करत असाल तर हा संघ नुकत्याच झालेल्या नाईटच्या स्पर्धेमध्ये एक नाही तर 2-2 संघ त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये विजयी झाले होते. आणि अशा संघाला तुम्ही जर पाहिलं तर या स्टेजवर येऊन इथपर्यंत आणलेला आहात, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर स्किल सेट केलंय, चांगला खेळ केलेला आहे. कारण आपण बघतो ना, एखादा संघ, छोट्या छोट्या संघांना आपण, छोटा संघ कुठलाच नसतो, प्रत्येक संघ हा ताकदवारच असतो, पण हरवायचं तर चांगल्या प्रतिस्पर्ध्याला हरवायचं, कारण उसर संघ हा मजबूत संघ आहे, नावाजलेला संघ आहे, मोठा संघ आहे आणि त्यांना बॅकफुटवर टाकले. परंतु उसर संघाला देखील हे माहिती आहे की क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते. खेळ आपला आज तेवढा प्रभावी झाला नाही, पण नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये तो खेळ प्रभावी होणार, कारण चांगली प्रॅक्टिस आहे उसर संघाची. या चेंडूला फ्लिक केलं, 1 धाव आली एका धावेच्या सहाय्यानं. आता मात्र फक्त औपचारिकता, एक चेंडू अंतिम बाकी आहे, याच्यानंतरचा सामना देखील तयार राहायचा आहे. आणि स्पर्धेमधला योगायोग बघा ना दरणे गुरुजी, आणखी एक फलंदाज बाद तर झालाय, पण योगायोग बघा, चौथा संघ जो या ठिकाणी विजयी झालाय त्याही संघापुढे श्री गणेशाचा आशीर्वाद आहे. म्हणजे या ठिकाणी श्री गणेश बोरपाडा अ संघ विजयी झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा श्री गणेश बोरपाडा अ संघासाठी. यानंतर होणारा सामना श्री गणेश तळ विपक्ष श्री गणेश बोरपाडा ब असा सामना होईल. तत्पूर्वी काही पारितोषिक आलंय. मिलिंदसाठी 200 रुपये, केदारसाठी 100 रुपये हे पहिलं पारितोषिक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मला वाटतं हेमंतसाठी हे 200 रुपये आलेले आहेत आणि मला वाटते जवळजवळ 500 रुपयांचं पारितोषिक, 600 रुपयांचं पारितोषिक हे प्रतीकसाठी आलेलं आहे, प्रतीक म्हात्रे